आजच्या सकाळची सुरुवात ना छान मस्तपैकी अशी पूजेने केली आणि सकाळी-सकाळी देवपूजा केली ना, की दिवसभर एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा वाटते. त्यानंतर स्वयंपाकघरात आले आणि आज स्वयंपाकात मटर पनीरची भाजी करायची होती. सगळ्यात आधी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आणि तो लाल मस्त सोनेरी रंग येईपर्यंत तेलात तळून घेतला. जसं आपण बिर्याणीसाठी कांदा वापरतो ना, अगदी तसाच. नेहमी कांदा आणि टोमॅटो परतून त्याची प्युरी करते, पण आज कांदा तळून मला त्याची प्युरी करायची होती. इकडे मिठाच्या पाण्यात मटार उकळायला ठेवलं आणि उकळल्याच्या नंतर ते पाण्याच्या बाहेर काढलं नाही. तसंच मिठाच्या पाण्यात ठेवलं म्हणजे ते हार्ड होणार नाही आणि मी डायरेक्ट ते भाजीमध्येच टाकणार होते. त्यानंतर तळलेला कांदा आणि कोथिंबीर आणि थोडंसं दही घालून मस्त अशी प्युरी तयार करून घेतली. नंतर पनीर परतवून घेतलं आणि ते मटारच्या मिठाच्या पाण्यामध्ये टाकलं म्हणजे दोन्ही पण एकदम सॉफ्ट होऊन जातील. आणि मला आता फोडणी करायची होती. तेल गरम केलं, त्यात मोहरी, जिरे आणि ती कांदा टोमॅटोची प्युरी टाकली. आणि छान मसाला दाणेदार होईपर्यंत, तेल सुटेपर्यंत परतून घेतला. नंतर मटर आणि पनीर घातलं आणि मला अशी कन्सिस्टन्सी पाहिजे होती. तुम्हाला जशी पातळ घट्ट पाहिजे तशी तुम्ही ठेवू शकता. नंतर तयार झाली खास मटर पनीरची भाजी आणि सुगंध तर घरात मावतच नव्हता. तर तुम्हाला ही भाजी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.